नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. नुकतीच एक बातमी वाचण्यात आली. बातमी मराठवाड्यातून होती म्हणून त्यावर माझं विशेष लक्ष गेलं. बातमी अशी आहे, घोषणा अशी झाली आहे, मला वाटतं सोशल मीडियावरच मी ती पाहिली असावी. घोषणा अशी झाली आहे की अनंत भालेराव प्रतिष्ठानतर्फे अनंत भालेराव स्मृती पुरस्कार घोषित झालाय. तुम्ही म्हणाल यात काय ती बातमी? अनंत भालेराव कोण आहेत हे मराठवाड्यातल्या महाराष्ट्रातल्या माणसांना माहीत आहे. एका वाक्यात अनंत भालेरावांची ओळख करून देतो. आणीबाणीच्या काळामध्ये तुरुंगात गेलेला एकमेव संपादक म्हणजे स्वर्गीय अनंतराव भालेराव. आणीबाणीच्या काळात तुरुंगात गेलेला एकमेव संपादक म्हणतोय. अन्य कोणत्याही संपादकाला बंधनं आली तरी तुरुंगात जावं लागलं नव्हतं. मराठवाडाचे संपादक अनंतराव भालेराव तुरुंगात गेलेले होते. अनंतरावांचं आणखी एक वैशिष्ट्य मला सांगायचं. अनंतरावांचं वैशिष्ट्य असं आहे की अनंतरावांनी आपल्या सहकार्याने लिहिलेल्या वृत्तमालेकरता किंवा लेखाकरता स्वतः तुरुंगवास भोगलाय. आता म्हणूनच मला या बातमीकडे गांभीर्यानं बघावं लागलं. बातमी अशी आहे की अनंत भालेराव प्रतिष्ठानतर्फे अनंत भालेराव स्मृती पुरस्कार गिरीश कुबेर यांना जाहीर झाला आहे. मुळात अनंतराव हे कोण्या एका कुटुंबाचे, कोण्या एका संघटनेचे अथवा कोण्या एका विचारधारेचे उरलेले नाहीत, तर ते पत्रकारितेचे आहेत. संपूर्ण मराठी पत्रकार विश्वाचे झालेले आहेत, संपूर्ण महाराष्ट्राचे झालेले आहेत. अनंत भालेराव स्मृती पुरस्कार घोषित झालाय तो गिरीश कुबेर यांना. समितीचा निर्णय, त्यांच्या एकूणचा निर्णय म्हणून तो निर्णय आपण मान्य करूया. चला, त्यांना अधिकार आहे कोणाला पुरस्कार द्यावा याचा. पण त्याची योग्यता आणि पात्रता तपासून बघितली पाहिजे. म्हणजे मी गिरीश कुबेर पत्रकार म्हणून योग्यतेचे आहेत का, पात्रतेचे आहेत का हा प्रश्न विचारत नाही आहे. म्हणजे कुबेरांनी केलेली पत्रकारिता आणि त्यावर मी आतापर्यंत केलेलं भाष्य, मला याबाबत काहीही बोलायचं नाही आहे. फक्त अनंत भालेराव या नावचा पुरस्कार गिरीश कुबेरांना दिला पाहिजे का हा माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आतापर्यंत गोविंदराव तळवलकर, कुमार केतकर, अरुण टिकेकर आणि पी साईनाथ या चौघांना पत्रकारितेमधला हा पुरस्कार, पत्रकारितेतल्या चौघांना हा पुरस्कार दिलेला आहे. आता पाचवे घोषित झालेले आहेत गिरीश कुबेर. गिरीश कुबेरांना हा पुरस्कार घोषित का केला गेला याच्या मागचा माझा प्रश्न असा आहे की जो व्यक्ती आपले अग्रलेख मागे घेतो, बातम्या मागे घेतो, दिलगिरी व्यक्त करतो, क्षमा मागतो, त्याला अनंतरावांच्या नावाने पुरस्कार दिला जावा का? त्याचं महत्वाचं कारण आहे. तुम्हाला आठवत असेल वसंतराव नाईकांच्या काळामध्ये, म्हणजे जे जुने आहेत त्यांना माहित असेल, एक अन्न नागरी पुरवठा मंत्री होते, त्यांचं नाव होमी तल्यार खान. या होमी तल्यार खानाच्या विरोधामध्ये एक बातमी लिहिली होती पन्नालाल सुराणा यांनी. त्यावेळेसचे अनंतरावांच्या नंतर ज्यांनी मराठवाड्याची धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती ते पन्नालाल सुराणा. अर्थात त्यांच्याच काळात तो बंद पडला. पण अनंतरावांनी मोठ्या हिकमतीनं चालवत असलेला मराठवाडा पन्नालाल सुराणांनी आपल्या ताब्यात घ्यायच्या आधी त्यांनी एक बातमी लिहिलेली होती आणि त्यावर त्या होमी तल्यार खान यांनी मराठवाड्यावरती केस केलेली होती. खरं तर बातमी ही पन्नालाल सुराणा यांची होती. ती केस चालली कोर्टामध्ये. मराठवाडा ती केस हरलं. पन्नालाल सुराणा यांना तुरुंगवास झाला. सोबत अनंत भालेराव यांनाही तुरुंगवास झाला. माझ्या सहकार्याने लिहिलेली बातमी संपादक म्हणून मी छापली आहे, त्यामुळे ती माझीही जबाबदारी आहे म्हणून अनंतराव तुरुंगवास भोगायला गेले. माघार घेतली नाही, क्षमा मागितली नाही, बातमी वापस घेतली नाही. या ध्येयनिष्ठ अनंतरावांच्या नावचा पुरस्कार अग्रलेखच मागं घेणाऱ्या संपादकांना घोषित केला जावा, तेव्हा आमच्या मनाला तीव्र यातना होतात. म्हणूनच त्या यातना आपल्या समोर मांडाव्याशा वाटल्या. अगदी गवा बेहेरेंचा देखील हा अनुभव असाच आहे. गवा बेहेरेंनी देखील शिक्षा भोगली पण माफी मागितली नव्हती. सोबत मध्ये बाळ गांगल यांचा जो लेख होता
महात्मा फुलेंच्या संदर्भाने लिहिलेला, त्यातही गवा बेरेंनी मी संपादक म्हणून त्याला जबाबदार आहे, मी संपादक म्हणून जबाबदार आहे असं सांगून त्या लेखाबद्दल स्वतः शिक्षा भोगलेली होती. आपल्या सहकार्याने केलेल्या लेखाबद्दल शिक्षा भोगणारे संपादक एकीकडे आणि आपणच लिहिलेला अग्रलेख वापस घेणारे संपादक एकीकडे, अनंतरावांच्या नावचा पुरस्कार अशा कुबेरांना घोषित केला जावा ज्यांनी अग्रलेख वापस घेतलेत, बातम्या वापस घेतल्या, दिलगिरी व्यक्त केली आहे. याचं वाईट वाटतं, याचं वाईट वाटतं. बरं, या समितीमध्ये आहे तरी कोण कोण? मी आणखी एक कारण आहे व्हिडिओ करण्याचं. ते कारण असं आहे की या कमिटीमध्ये आमचेच अनालायझरचे मित्र श्रीकांत उमरीकर देखील आहेत असं मला कळलं. मला त्यांनाही हा प्रश्न विचारावासा वाटेल की आपण काहीच भूमिका नाही का व्यक्त केली? खूप दिग्गज लोक आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे औरंगाबादचे मोठे उद्योजक, अंबाजीनगरचे मधुकर अण्णा मुळे हे या समितीचे अध्यक्ष आहेत. भालेरावांच्याच परिवारातील, म्हणजे अनंतरावांच्याच परिवारातील किती माणसं आहेत बघा. एक डॉक्टर सविता पानट, ज्या अनंतरावांच्या कन्या आहेत. 2 प्रभाकरराव पानट, जे अनंतरावांचे जावाई आहेत. दुसरे डॉक्टर मंगेश पानट, जे अनंतरावांचे नातू आहेत. अनंतरावांचे चिरंजीव अशोक भालेराव, अरुण भालेराव, म्हणजे एकाच परिवारातल्या अनंतरावांच्या परिवारातली 5 माणसं या समितीवर असताना सुद्धा ज्या आपल्या पित्यांनी, आजोबांनी कधीही बातमीतून माघार घेतली नाही, अशा माणसाच्या नावानं माघार घेणाऱ्या, दिलगिरी व्यक्त करणाऱ्या संपादकाला पुरस्कार घोषित करावा वाटला, याचंच वैषम्य आमच्या मनामध्ये आहे. म्हणजे मधुकरराव मुळेंच्या सोबत न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, सुधीर रसाळ, विजय दिवान, सुनीती धारवाडकर, संजय कुलकर्णी, आमचे श्रीकांत उमरीकर, BN राठी, प्रताप बोराडे यासारखी दिग्गज मंडळी याच्यामध्ये आहेत. पण तरीही यांना या एका विरोधाभासी स्थळावर काही जाणीव झाली नाही का, हाच माझा मोठा प्रश्न आहे. गिरीश कुबेर त्या पात्रतेचे आहेत की नाही हा मुद्दा माझा महत्वाचा नाही आहे. पण ज्या संपादकाने दुसऱ्यांनी लिहिलेल्या लेखाकरता स्वतः शिक्षा भोगली पण माघार घेतला नाही, त्या नावाने गिरीश कुबेरांना पुरस्कार दिला जावा ज्यांनी वारंवार माघार घेतली आहे. आक्षेप इथे आहे. माझं म्हणणंच एवढं आहे की जसा तेव्हा प्रश्न विचारला होता, तेव्हा कुठे गेला होता राधा सुता तुझा धर्म, आता तोच प्रश्न विचारावा वाटतोय. आता कुठे गेला अनंत सुता तुझा धर्म? कारण ज्या अनंतरावांनी ध्येयनिष्ठेनं पत्रकारिता चालवली, त्याचा पुरस्कार तशाच ध्येयनिष्ठेने चालणाऱ्या माणसांना दिला जावा, एवढंच अपेक्षित आहे. धन्यवाद.